श्लोक 20. आसुरी योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्. अर्थ, अनेक जन्म अनेक पिढ्यांपर्यंत ते अधोगतीस जात राहतात, कारण जे गेले देवाला विसरून त्यांना परमात्मा कसा काय प्राप्त होणार, असा साधा सरळ विचार आहे. विवरण: आसुरी वृत्तीचे ते लोक आसुरी कर्म केल्याने पुन्हा आसुरी योनीतच जन्म घेतात. असे झाले तरी ते मूर्ख सावध होऊन सत्कृत्य मात्र कधी करत नाहीत, असे भगवंत इथे सांगत आहेत. तर पुन्हा पुन्हा ते तसेच वर्तन करीत राहतात. पुन्हा पुन्हा आणखी खालच्या योनीत जन्म घेऊन ते अधोगतीला जात राहतात. मागील श्लोकात सुद्धा हाच विचार भगवंताने सांगितला आहे. येथे त्याची थोडी पुनरावृत्ती झाली आहे, पण भगवंत असे सांगतात की ईश्वरी कृपेने त्यांना नरदेह मिळालेला असल्याने त्याचा उपयोग करून प्रत्येकाने आपला उद्धार करून घ्यायला हवा. पण ही आसुरी वृत्तीची लोक भगवंताच्या या कृपेकडे दुर्लक्ष करतात व त्यांना स्वतःला हवे तसेच वागतात. परिणामी वाईट कर्माची फळे भोगण्यासाठी त्यांना खालच्या योनीत म्हणजे मानवेतर योनीत जन्म घ्यावा लागतो. तेथे आपला उद्धार करायचा अवसर त्यांना मिळत नाही. मात्र मनुष्य योनीत जन्मलेला अत्यंत दुराचारी माणूस सुद्धा आपल्या पापापासून मुक्त होऊन ईश्वर प्राप्ती करून घेऊ शकतो. पण हे मूर्खपणाने वागून आपल्याला मिळालेल्या या संधीचा उपयोग कधीही करून घेऊ शकत नाहीत, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.